आधार व अधिष्ठान यातील भेद काय? साधा पदार्थ आहे. काय काय संपूर्णपणे काय सोपा प्रश्न आहे ना. आधार कशाला म्हणायचं आणि अधिष्ठान कशाला म्हणायचं? आता शिष्य काय प्रश्न विचारतोय? महाराज, या अपार जगताची, या अपार जगताची ज्या विद्येमुळे, हे ना, दरवाजा जरा बंद नाही करता येत, वरची कुंडा लावा. या अपार जगताची ज्या विद्येमुळे प्रतीती होते त्या जगताचा आधार कोण? हे कृपा करून सांगा. आम्हाला काय ना, जे प्रतीत होत आहे याचं कारण कोण, याचा आधार कोण, हे आम्हाला समजत. श्री गुरु बाबा रे, अजातवादाचे दृष्टीने जगत नाही. कोणी झालं नाही, कोणी होत नाही आणि कोणी वाढणार नाही. याच्यासाठी गौडपादाचार्याचं मांडुक्य कारिका म्हणून काय करतं वाचली पाहिजे. त्याच्यामध्ये याचं स्पष्ट गहन अध्ययन केलेलं आहे. बरोबर आहे. तो अजातवाद म्हणजे या जगामध्ये काही कधी उत्पन्न झालेलं नाही, आजही उत्पन्न नाही आहे आणि याच्या पुढेही कधी उत्पन्न नाही. मिथ्या पदार्थ कधी उत्पन्न होत नाही. हे जी जग दिसत आहे हे सगळं मिथ्या. बाबा रे, अजातवादाचे दृष्टीने जगत नाहीच. काय सांगितलं? अजातवादाच्या दृष्टीने जगत नाही. मग दोन आलेत, वेदांताचेच आहेत वाद. एक अजातवाद आणि विवर्तवाद. काय? अजातवाद आणि विवर्तवाद. अजातवादाच्या दृष्टीने जर जगत नाही, मग त्याच्या आधाराचा काय विचार करून करणार? म्हणजे अजातवाद काय सांगतोय की हे जगत गगनकुसुमासारखं आहे, कुर्मरोमासारखं आहे, तर त्याचा आधार आणि काय विचार तरी कसा करायचा? अरे तुच्छ पदार्थ आहे ना, विचारच करू नका तुम्ही. कोणी कधी झालं नाही, कोणी होत नाही आणि कधी होणार नाही. याला काय म्हणायचं? अजातवाद. आता विवर्तवाद दुसरा आहे. विवर्तवादाच्या दृष्टीने तुझा आत्मा या जगतात आधार आणि अधिष्ठान. जे आपण सगळ्या जगाचं मूळ हा आत्मा आहे असं म्हणतोय, ते विवर्तवादाच्या दृष्टीने. अजातवादाच्या दृष्टीने तुम्ही या जगताचा आधार कोणी करू शकत नाही. कारण हे जगत कुठल्या आधारावर आलं? वरचा कोंडा लावा गुरुजी, दोन्ही दरवाजाचा तोडून टाकायचं. नाही 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 लाग बाहेरून बयान बाजून. हा वर लावलेलं नाही का? विवर्तवादाच्या दृष्टीने तुझा आत्माच या जगतास आधार आणि अधिष्ठान आहे. बरोबर आहे. विवर्तवादाच्या दृष्टीने. आता विवर्तवाद काय वगैरे आपण बघू. विवर्तवादाच्या दृष्टीने तुझा आत्माच या जगताचा आधार आणि अधिष्ठान. आधारही आणि अधिष्ठानही असं म्हटलेलं आहे. असं कसं? आधार वेगळा असला पाहिजे, अधिष्ठान वेगळा असला पाहिजे. पण आपणाला काय करायचं असतं? समोरच्या माणसाला समजेल अशा भाषेत सुरुवातीला करून नंतर हळूहळू क्लिष्ट गोष्टीकडे जायचं असतं ना. तर काय तुम्हाला वाटतं आधार, तर तोच आधार आहे. तुम्हाला वाटतं अधिष्ठान, तर तेच अधिष्ठान. आरंभी तू ब्रह्मरूप आहेस
असं आम्ही तुला सांगितले. सुरुवातीलाच आम्ही काय सांगितले, तू ब्रह्मरूपच आहे. पण तुला कळलं की नाही? आम्हाला कळलं हे ना, हे कळणं फार कठीण आहे. आरंभी तू ब्रह्मरूप आहेस असं आम्ही तुला सांगितले, पण त्याप्रमाणे ज्यास माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होत नाही, त्याच आत्म्याच्या अज्ञानामुळे रज्जू सर्पाप्रमाणे हे जगत आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच भासते. जसे रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प प्रतीती होते, त्याचप्रमाणे आत्म्याच्या अज्ञानाने जगत प्रतीती होते. सोपं आहे ना? दृष्टांत आणि दाष्टांतिक सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? आम्ही तुला काय सांगितलेलं आहे? तू ब्रह्मरूप आहे असं तुला सांगितलेलं आहे. पण त्याप्रमाणे ज्या असं वाटत नाही, मी ब्रह्मरूप कसा असेल असं वाटतं ना. आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होत नाही. तू म्हणजे आत्मा आणि संपूर्ण जगताचा व्यापक आत्मा म्हणजे ब्रह्मरूप. तू म्हणजे आत्मा आणि ते ब्रह्मरूप हे दोन्ही एकच आहे. नाही पटत, नाही मला नाही समजत, मी ना मान. त्याला तुम्ही काय करणार? त्याच्या गळी कसं काय उतरवणार सांगा मला? नाही उतरणार त्याच्या गळी, तो मानायला तयार नाही. कित्येक अंधश्रद्धा निर्मूलनवाले आहेत, नाही मानत. बौद्ध, तार्किक किती लोक आहेत, मानायला तयार नाहीत. आत्मा ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होत नाही, त्यालाच आत्म्याच्या अज्ञानामुळे हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संपूर्ण जगत भासते. कशा तऱ्हेने? रज्जूच्या अज्ञानामुळे. जशा तऱ्हेने सर्प भासतो तशाच तऱ्हेने ब्रह्माच्या अज्ञानामुळे, आत्म्याच्या अज्ञानामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा जगत प्रपंच भासतो. जशी रज्जूच्या अज्ञानामुळे सर्पाची प्रतीती होते, त्याचप्रमाणे आत्म्याच्या अज्ञानाने जगत प्रतीती होते. कशाच्या अज्ञानामुळे? आत्म्याचं जर तुम्हाला ज्ञान नसेल तर जगत प्रतीती होणारच. होणार म्हणजे होणारच. बरोबर आहे. आता प्रतीती दोन प्रकारची आहे, सत्यत्वेन प्रतीती आणि मिथ्यात्वेन प्रतीती. जगत प्रतीती होतेच आहे ना, पण सत्यरूप प्रतीती केला तर प्रत्येक गोष्ट रडण्यासाठीच आहे ना. आणि जगतावर जर तुम्ही शिक्का मारला की दिसताय, सगळं करताय, अनुभवाला येत आहे, सगळं करताय, तरी पण मी तुला मान देत नाही, मी तुला काय मानणार आहे? मिथ्याच मानणार आहे. तर मग त्याच्यासाठी काय करत नाही. हो, ज्याला तुम्ही सत्कार कराल, ज्याला तुम्ही मान द्याल, तो तुमच्याकडे वारंवार येणार ना. बरोबर आहे ना. एखादा साधू आला आणि त्याला 100 रुपये तुम्ही दिलात, तर तो जाऊन काय करतोय? सगळ्यांना सांगतो की त्या ठिकाणी होळला गेलात की तुम्ही स्वामीजीच्या आश्रमाकडे जा, तो चांगला माणूस आहे. मग सगळे येतात की नाही? होतं की नाही असं? है ना. म्हणजे एकाचा सत्कार केला तर काय करतात, दुसरेही काय करतात, यायला लागतात. पण एकाचा तुम्ही अनादर केलात की मग त्याची बदनामी होते. नाही नाही नाही, तिकडे साधूची सेवा होत नाही, काही होत नाही, तिथे काय होत आहे, तिथे उभंही करत नाही, जेवणही देत नाही, विचारतही नाही, पाणीही दिलं नाही आम्हाला. झालं ना. मग कोणीच येणार नाही ना. तसं ज्याला तुम्ही आदर द्याल ते तुमच्या पाठीमागे लागेल, आणि ज्याला तुम्ही आदर देणार नाही, आकलून लावाल, है ना, ते तुमच्या पाठीमागे लागणार. पण इथे वेदांतामध्ये तुम्हाला शिकवलं जातं की आदर कोणाला द्यायचा, सत्कार कोणाचा करायचा, आपल्या मनात कोणाला कायमचं ठेवायचं, स्वतःला काय मानायचं आणि कोणाचा निराधार करायचा, हे तुम्हाला सांगतो. आजच्या जगामध्ये आपण संसाराचा व्यवस्थित आदर करत असतो ना, हे ना.
लग्नात बघा कसं असतं ते, है ना. तर आपण ही संसारामधल्या विविध क्रियाकलापांना आदर राखण्याची, त्याच्यावर विचार करण्याची, त्यांना सत्कार करण्याची, पाहुणचार करण्याची सवयच लागलेली असते. बरोबर आहे ना. पण जो माणूस संसाराला सांगत असेल की तू अजूनपर्यंत मला जोपर्यंत कळत नव्हतं ना तोपर्यंत मला घाबरवलंस, मला भीती दाखवत राहिलास, है ना, पण मला कळलंय आता, पूर्णपणे कळलेलं आहे की तू दिसतोस तरी खोटा आहेस, है ना. म्हणजे जसं आपण कळतो ना, कोणी माणूस आपण त्याच्यावर तो सज्जन आहे म्हणून विश्वास ठेवतो, पण एकदा तुम्हाला त्याचा अनुभव आल्यानंतर, साठेसाहेब तुम्हाला किती लबाड माणसं भेटली असतील सांगा बरं, है ना. पण सुरुवातीला तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागला की, पण नंतर तुम्ही त्यांचा अनुभव आल्यानंतर काय म्हणता, लबाड आहे भाऊ म्हणून राहिलं. बरोबर आहे ना. ही पहचान झाली ना, ओळख झाली ना त्याची. तर संसार जोपर्यंत तुम्हाला सत्य वाटतो तोपर्यंत त्याची बर्दाश्त तुम्ही राखा, तोपर्यंत तुम्ही त्याचा आदर सत्कार राखा. पण गुरुकृपेने आणि शास्त्रकृपेने संसाराचं यथास्थित स्वरूप तुमच्या लक्षात आल्यानंतर त्याच्याविषयीचा आदर संपून जातो ना. आता माझ्याविषयीचा काय तुम्हाला अनुभव असेल तर माझ्याविषयी तुम्हाला आदर असेल ना, स्वामीजी शिकवतात तर मग लोकांना ठेवतात, काय करतात, स्वामीजी निरपेक्ष आहेत वगैरे. पण ह्याच्यामधली एकही चूक कधी झाली, बरोबर आहे ना, म्हणजे किती अशा लोकांना किती सावध राहावं लागतं, किती स्तरावर सावध राहावं लागतं हे लक्षात घ्या. की एक जरी चूक थोडीशी झाली, एक जरी नजर चुकीची गेली, एक जरा बोलण्यातून शब्द चुकीचा पडला आणि कोणी बदनामी केली तर तुम्ही इतक्या वर्ष केलेल्या कामावर काय होऊन जातं, पाणी पडून जातं. अरे स्वामीजी असे नका बघून जाऊया, नको, बस झालं तुमचं खरं स्वरूप काय असं होतं ना. होतं ना, आपल्याला अनुभवाला येतात की नाही, असे गोष्टी अनुभवाला येतात की नाही. तर तशाच तऱ्हेने हे मी मुद्दाम कसं सांगतोय, अशाच तऱ्हेने संसाराचं जे खरं स्वरूप आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ते गुरुच्या संगतीने, शास्त्राच्या कृपेने आपल्याला कळतं. त्यावेळेला आपण खडबडून जागवतो, अरे आपण याला इतके दिवस आदर देत होतो, इतके दिवस मान देत होतो, इतके दिवस मोठा मानत होतो, ह्यांच्यापासून आम्ही किती घाबरलो होतो. आता मी आजपासून मी याला घाबरणार नाही, आजपासून मी याला मान देणार नाही, आजपासून आदर दिसणार, दिसू देत, येऊ देत, पण माझ्या मनातून तुझं सगळं स्वरूप उतरलं, तुम्ही उतरून गेला आमच्या मनात. बोलतात की नाही याची माणसं, सांगा, ह्याच भाषेत बोलतात की नाही. ह्या भाषेत जी माणसाविषयीचं तुमचे बोलणं होतं ते तुम्ही संसाराविषयी बोला ना. आता कळल्यानंतर तुझं तुझं खरं स्वरूप कळलं है ना. जशी रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प प्रतीती होते त्याप्रमाणे आत्म्याच्या अज्ञानाने जगत प्रतीती होते. अधोरेखित आत्माचं ज्ञान तुम्ही प्रयत्नपूर्वक कष्ट करून, त्याग करून, त्रास भोगून, वेळ देऊन जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमचं अज्ञान नष्ट होणार नाही आणि जगत प्रतीती ही तुम्हाला होतच राहणार आहे. बरोबर आहे. पण ज्यावेळेला आत्मज्ञान झालेलं असेल त्यावेळेला तुम्हाला हे शरीर काय, जगत काय, असणारे सगळे लोक काय, बस हे स्वप्नदृश्य आहे असंच वाटून येणार आहे. त्याचं काहीच वाटणार नाही तुम्हाला. जाऊ दे, शरीर आता हे तुम्हाला जाणवत आहे, हे हळूहळू कोसत काय होणार आहे, पंचमहाभूतामधून लीन होणार आहे. पण माझं काय होणार आहे,
जो संसार सत्य मानतो त्याला भीती असते, मी भवसागरात सापडणार आहे, कुठल्या तरी दुसऱ्या योनीत जाणार. पण याने जो पुरुषार्थ केलाय याच्यामधून तो म्हणत असतो की नाही, मी मरत नाही, है ना, मी दुसऱ्या योनीत जाणार नाही, है ना, माझ्यासाठी भवसागर नाही. ते भवसागराचं रहाट गाडगं हे जे तुम्ही शास्त्रामध्ये वर्णन करता आणि आम्हाला सतत घाबरवत राहता, ते सब झूठ आहे, अंधश्रद्धा आहे. आता अंधश्रद्धावाले काय काय साधू संतांवर टीका करतात, पण हे वेदांत काय सांगतो, हे सगळं जगत झूठ आहे. तू नुसता 4-2 मूर्ती काय घेऊन बसलाय. ब्रह्म झूठ आहे, ईश्वर झूठ आहे, संत झूठ आहे, कर्मकांड झूठ आहे, धर्म झूठ आहे. अरे आम्ही सगळंच यच्च यावत, तूही झूठ, मी झूठ, सगळं झूठ. आता ह्याच्यावर काय पाहिजे तुम्हाला? इतका तो माणूस काय होतोय, आत्मज्ञानी माणूस इतका का होतोय, निर्भय होऊन जातो. म्हणजे स्वतःला रजक्कण मानलेला कुठे जीव कधी अज्ञानाच्या काळामध्ये, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला ज्ञान प्राप्त होतो त्यावेळेला हा असा विस्तृत होतो, जगदाकार होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, ब्रह्माला जाणणारा माणूस हा ब्रह्माकार होऊन जातो. आता मला तुम्ही काय म्हणायचं नाही, स्वामी वैकुंठाला गेले, चुकीच आहे. काय म्हणायचं, पण ब्रह्मीभूत झाले, बरोबर आहे. ब्रह्मलीन झाले असंच म्हटलं पाहिजे. वैकुंठाला झाले म्हणजे अपमान. तो कुठे फुटलेला आहे, राजाच्या जागेवर, आणि तुम्ही काय करता, एखादा कुठलं तरी. चला, मागे एका पक्षात रज्जू उपहित चैतन्याश्रित अविद्येने आणि दुसऱ्या पक्षात साक्षी चैतन्याश्रित अविद्येने सर्प भासतो आणि सर्पात अधिष्ठान चैतन्य आहे. बरोबर आहे. 2 पक्ष सांगितले ना मागाशी. एका पक्षात रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येने, अविद्याही काय करतात, सर्प भासतो. दुसऱ्या पक्षात साक्षी चैतन्य आश्रित अविद्येने सर्प भासतो. मग 2 पक्षात फरक काय? दोन्ही पक्षामध्ये सर्प अविद्येनेच भासतो ना, पण त्याचा आश्रय वेगवेगळा आहे. एका पक्षामध्ये कोण आहे, रज्जू उपहित चैतन्य, आणि दुसऱ्यामध्ये पक्षामध्ये कोण आहे, साक्षी चैतन्य आश्रित अविद्या. अविद्या दोन्ही मानतात, दोन्ही पक्षामध्ये अविद्या मानतात, पण अविद्या कुठल्या ह्याच्यावर उभी राहिलेली आहे ह्याच्यामध्ये मतभेद आहे. पहिला पक्ष काय सांगतोय, रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येपाचा परिणाम आहे कोण, सर्प. दुसरे पक्षवाले काय सांगतात, साक्षी चैतन्य आश्रित अविद्येनं सर्प भासतो. सांगितलं ना, तमोगुण, सत्वगुण, तमोगुण हे सगळे समजावून सांगितलेलं आहे. हा दुसरा पक्ष. आणि सर्पात अधिष्ठान चैतन्य आहे, रज्जू नाही. अधोरेखा करा. त्याने काय सांगितलं, सर्पाला अधिष्ठान हे चैतन्य आहे, रज्जू नाही. असे जरी सांगितलं आहे ना, पण चैतन्य हे चैतन्य आहे ना. काय चैतन्य हे चैतन्य आहे ना. हा, त्याला विशेषण अधिष्ठान, अधिष्ठान हे कसं होईल, जर उपाधी असेल तर. काय जर उपाधी असेल है ना, तर ते का होईल, अधिष्ठान बने, नाहीतर ते निव्वळ चैतन्य आहे. बरोबर आहे. चैतन्यात अधिष्ठानत्व येण्यास काय, रज्जू ही उपाधी आहे. अधोरेखा करा. त्या चैतन्य अधिष्ठान, त्या चैतन्याचं अधिष्ठान असं नाव कधी बनतं, रज्जू ही उपाधी बनली तर. है ना. म्हणून लक्षात येण्यासाठी है ना, ब्रह्माने जो सर्प भासतो है ना,
तो नष्ट कसा होईल? आपण सांगतो की रज्जूचा प्रत्यक्ष झाल्यानंतर ही स्थूल दृष्टी आहे. काय वरवरची दृष्टी आहे, रज्जूच्या दर्शनाने होत नाही. बरोबर आहे. म्हणून लवकर लक्षात येण्याकरता स्थूल दृष्टीने वरील विवेचनात रज्जूला अधिष्ठान म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? बरोबर आहे ना. पण वस्तुतः रज्जू उपहित चैतन्य किंवा साक्षी चैतन्य दोन मतामध्ये हे अधिष्ठान आहे. बरोबर आहे. रज्जू हे अधिष्ठान नाही, वास्तविक अधिष्ठान चैतन्यात आहे. अधोरेखा करा. ज्या ठिकाणी अधिष्ठान हे नाव येईल त्या ठिकाणी चैतन्यच असतो, रज्जूसारखा जड पदार्थ नसतो. पण सोप्या रीतीने समजवण्यासाठी आपण काय म्हणतोय? रज्जू वास्तविक अधिष्ठान चैतन्यच आहे. ती स्थूल दृष्टी, रज्जू अधिष्ठान आहे ना, तर ती स्थूल दृष्टी घेऊन आम्ही पुढे सांगणार आहोत. जसा मिथ्या सर्पाचा आधार व अधिष्ठान रज्जूच आहे ना स्थूल दृष्टीने. रज्जू सर्पाचा आधार कोण? सर्पाचा आधार कोण? रज्जू. अधिष्ठान कोण? रज्जू. हे स्थूल दृष्टीने म्हणतात, वास्तविक तसं नाही. बरोबर आहे. मग कसं आहे सांगतायत. जसा मिथ्या सर्पाचा आधार सगळ्यांना दिसतंय ना, काय नाही दिसत? लाईट नाही, काय करू? जसा मिथ्या सर्पाचा आधार व अधिष्ठान रज्जू आहे, त्याप्रमाणे मिथ्या जगताचा आधार आणि अधिष्ठान कोण आहे? तुझा आत्मा. बरोबर आहे. बरोबर आहे. जसा मिथ्या सर्पाचा आधार कोण? रज्जू आहे. आणि अधिष्ठान कोण? रज्जू आहे स्थूल दृष्टीने. तशाच तऱ्हेने मिथ्या जगताचा आधार कोण आहे? आत्मा आहे. आणि अधिष्ठान कोण आहे? आत्मा. बरोबर आहे. आता विवेचन करतील ते पुढे. इथपर्यंत आलेलं आहे. या सांगण्यात असे रहस्य आहे की घड्याळाकडे तुम्ही पाहतायत ना, या सांगण्यात असे रहस्य आहे की रज्जूच्या नेहमी दोन गोष्टी असतात अवस्था, सामान्य अवस्था आणि विशेष अवस्था. काय या सांगण्यात असे रहस्य आहे की रज्जूची सामान्य व विशेष एक दोन लिहावं अशी दोन रूपे प्रतीत होतात. हे ना. मग याच्यामध्ये सामान्य रूप कुठलं आणि विशेष रूप कुठलं सांगितलं किती वेळेला झालेलं आहे. हे ना. ज्यावेळेला स्पष्ट प्रकाशामध्ये टॉर्च टाकल्यानंतर स्पष्ट प्रकाशामध्ये हे दोरी आहे, रजुरियम असं ज्ञान होतं. हे ना. ते विशेष ज्ञान झालं. आता त्याच्यामुळे सर्पाचा भ्रम होणार नाही. आहे ना. पण ज्यावेळेला सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला विशेष ज्ञान होतच ना. काहीतरी पडलेलं आहे असं ज्ञान होतं. तर काहीतरी पडलेलं आहे याला संस्कृतमध्ये इदम, हे सामान्य नाही. काहीतरी आहे रे बाबा जे सामान्य रूपाने. पण सर्पच आहे हे विशेष ज्ञान झालं. रज्जूच आहे हे काय झालं? विशेष ज्ञान झालं. विशेष ज्ञान समजलं. हा सर्पच आहे विशेष ज्ञान, हा रज्जूच आहे हे विशेष ज्ञान. पण काहीतरी आहे बाबा हे काय? सामान्य. त्याला सामान्याला काय म्हटलेलं आहे? इदम अंश म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मंद अंधकारात प्रथम ज्ञान होते ते रज्जूचे सामान्य रूप, आणि ही शुंभाची दोरी आहे म्हणजे रज्जू. असे स्वच्छ प्रकाशाने पाठीमागून जे ज्ञान होते ते रज्जूचे विशेष प्रकारचे विशेष रूप आहे ना.
आता रज्जूचे सामान्य ज्ञान हे सर्पज्ञानाशी एक होऊन अयम सर्प म्हणजे हा सर्प आहे, वर लिहायचं तर लिहा, हा सर्प आहे, लिहिलेला आहे. रज्जूचे सामान्य ज्ञान अधोरेखा करा आणि सर्पज्ञानाशी ऐक्य होऊन अयम सर्प म्हणजे हा साप असे ज्ञान होते. रज्जूचं सामान्य रूप, विशेष रूप नाही होत, सामान्य रूप म्हणजे इदम रूप हे मिथ्या सर्पाशी अभिन्न होते, विरोध करत नाही. काय विरोध कुठलं होईल? रज्जू असं ज्ञान झालं मग तुम्हाला सर्प असं ज्ञान होणार नाही, बरोबर आहे. पण रज्जू असं ज्ञान होत नाही, काहीतरी आहे, हे सामान्य ज्ञान होतं. मग ते सामान्य ज्ञान सर्पज्ञानाशी एकरूप होतं, एकरूप होऊन जातं. सामान्य रूप मिथ्या सर्पाशी अभिन्न होते, विरोध करीत नाही. म्हणून भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाचे वेळीही प्रतीत होते ते सामान्य. कुठल्या वस्तूचं सामान्य रूप कुठलं? भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाचे वेळीही प्रतीत होते ते सामान्य. सामान्य रूप कळलं का? भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाचे वेळीही प्रतीत होते ते सामान्य. कळलं का? कळलं का ज्ञान? जे भ्रांती ज्ञान म्हटलं सर्प आहे, त्याच्याशी अभिन्न झालं पाहिजे आणि ते भ्रांती ज्ञानाचे वेळीही प्रतीत होते. अयम सर्प इदम ज्ञान हो रहा है बघा, अयम रज्जू हे ना, या इयम रज्जू इदम रूपाने सामान्य ज्ञान झालं की नाही, आणि रज्जू हे विशेष रूपाने झालं की नाही, आणि अयम सर्प म्हणजे हा सर्प आहे, तर हेही सामान्य ज्ञान आहे. आणि ते कशाशी? सर्प ज्ञानाशी काय झालं? अभिन्न झालं. तर काय म्हणतात? ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही, भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाचे वेळीही प्रतीती होते ते सामान्य रूप आहे ना. ज्यावेळेला हा सर्प आहे असं तुम्ही म्हणता ना, ते भ्रांती ज्ञान झालं. त्या भ्रांती ज्ञाना ज्यावेळेला होतं त्यावेळेला हा हे ज्ञान होतं की नाही? होत आहे. आणि हे ज्ञान कसं आहे? हा हे ज्ञान आणि सर्प हे ज्ञान अभिन्न झाले का हा सर्प होतो. तर भ्रांती ज्ञानाची अभिन्न होऊन भ्रांती ज्ञान ज्या वेळेला होत आहे त्यावेळेलाही प्रतीत होतं, त्याला काय म्हणताय? सामान्य रूप. इदम वर लिहा, इदम रूप हा असं. असा नियम करण्यास काही हरकत नाही. होय ना. आता विशेष रूप काय? दोन लक्षणं बनवली. भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळीही प्रतीती होते, त्याला सामान्य रूप म्हणतात. सांगता येतं का बाई? सांगता येतं का सामान्य रूप कशाला म्हणायचं? अभिन्न होऊन है ना, भ्रांती ज्ञान होत असताना देखील त्याची प्रतीती होते, हा किंवा इदम, त्याला काय म्हणायचं? सामान्य रूप म्हणायचं. पण ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही हे ना, भ्रांती ज्ञान कुठलं? सर्प. त्यावेळेला रज्जू ज्ञानाची प्रतीती होते का? नाही होते. बरोबर आहे. ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही
परंतु रज्जू अशी प्रतीती झाली का भ्रांती ज्ञान राहतं का नाही राहतं? बरोबर आहे. ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही, परंतु ज्या रूपाची प्रतीती झाली का भ्रांतीलाच खाऊन टाकतं, ते नष्ट करून टाकतं, चालतं निघून जा. त्याला काय म्हणायचं? सर्प हे ज्ञान तुम्हाला होत आहे, त्यावेळेला रज्जू हे ज्ञान होणार का? नाही होणार. पण ज्या वेळेला प्रकाश टाकला आणि रज्जू हे ज्ञान झालं, त्याच वेळेला काय झालं? सर्प हे ज्ञान गायब झालं. कुठलं होतं कोण जाणे? अरे उगीच आपण घाबरत होतो असं माणसं म्हणतात का नाही म्हणतात? बोला, बरोबर आहे. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान याच्यामधला फरक सांगू शकता? भ्रांतिकाली अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाची वेळही प्रतीती होते, त्याला काय म्हणतात? सामान्य ज्ञान. आणि विशेष ज्ञान करायचं भ्रांतिकाली अजिबात प्रतीती होते, आणि त्याची प्रतीती झाल्यावर भ्रांती ज्ञान पडलं, बरोबर आहे. ते विशेष रूप आहे. भ्रांतिकाली रज्जूच्या विशेष रूपाची प्रतीती नसते, आणि ज्यावेळी ही दोरीच आहे अशीच विशेष रूपाने प्रतीत होते, तेव्हा सर्प भ्रांतीत गायब होऊन जातो. बरोबर आहे. हे कसं सांगायचं? ज्या वेळेला अंधकार असतो, बरोबर आहे, त्यावेळेला अंधकाराचीच प्रतीती होते है ना, आणि सूर्याची प्रतीती होते का? पण ज्या वेळेला सूर्य आलाच प्रतीती झाली, अरे हा सूर्य आलाय, मग अंधकार तिथे राहतो का? नाही करा. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने भ्रांती कोण आहे? सर्प. या भ्रांतीच्या काळामध्ये रज्जू अशी प्रतीती होणार नाही, पण रज्जू अशी प्रतीती झाली रे झाली, सर्प ही भ्रांती राहत नाही. बरोबर आहे. चालू पुढे चालू. भ्रांतिकाली रज्जूच्या विशेष रूपाची प्रतीती नसते, आणि ज्या वेळेला ही दोरीच आहे अशी विशेष रूपाने प्रतीती होते, तेव्हा सर्प भ्रांतीच नाहीशी होते. म्हणून ज्याच्या प्रतीतीने भ्रांती नष्ट होते ते विशेष रूप. अधोरेखा करा. विशेष रूप कुठलं? ज्याच्या प्रतीतीने भ्रांती नष्ट होते ते विशेष रूप. आता हा झाला दृष्टांत. मग आत्म्याविषयी काय? त्याप्रमाणे आत्म्याचे सत रूप सामान्य आहे, आणि चित आनंद कूटस्थ नित्य मुक्त शुद्ध बुद्ध हे सगळं काय? हे विशेष रूप आहे. जगत भ्रांतिकाली सर्व जीवांना फक्त सद्रूपाची प्रतीती असते. कैसे? सनघट म्हणजे घट आहे, सनपट म्हणजे पट आहे, म्हणजे घट आहे, पट आहे, अशी सगळीकडे सत्ता आपण पाहत असतो की नाही पाहत असतो? कधी भ्रांतिकाली है ना. याच प्रकारे करून मी आहे, माझं शरीर आहे, माझी आई आहे, माझा बाप आहे, माझा भाऊ आहे, माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, माझी नातरुंड आहेत, हे सगळे आहेत अशी प्रतीती तुम्हाला होती की नाही? या सगळ्याची सर्व मिथ्या पदार्थाशी अभिन्न होऊन सद्रूपाने म्हणजे आहे अशा रूपाने प्रतीती होते. म्हणून काय म्हणायचं? आत्म्याचे सत हे सामान्य रूप आहे. बरोबर आहे. आणि सच्चिदानंद कूटस्थ नित्यमुक्तादी विशेष रूप. आयुष्याच्या साधने पदवी घेणे हे याच्यासाठी सांगितलं. संपूर्ण आयुष्य तुम्ही काय करा, वाया घालवायचं नाही म्हणत. संसार करण्यामध्ये तुम्ही संपूर्ण आयुष्य वाया घालत असतात, पण
सच्चिदानंद ही पदवी घेण्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य पुरुषार्थासाठी कारणी लावत असता, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे म्हणून आत्म्याचे सत हे सामान्य रूप आहे, पण तुम्हाला आत्म्याचा विशेष रूपाने अनुभव आला पाहिजे. मी आत्मा आहे, देह नाही. मी सच्चिद आनंद कूटस्थ नित्य बुद्ध विशेष रूप आहे, अशी स्वतःविषयीची प्रतीती झाली पाहिजे. ही प्रतीती तुम्ही झाली की तुम्ही सुटला, त्याच क्षणी तुटला. खरोखर झाली पाहिजे. नुसतं ऐकून या कानाने ऐकलं, या कानाने सोडून गेलं नाही जमणार. त्या रूपाने ज्याच प्रतीती येते तो ज्ञानी आहे. कुठल्या रूपाने? मी आहे असं नाही, तर मी सच्चित आनंद नित्य मुक्त शुद्ध बुद्ध अविकारी अशा रूपाने ज्ञान स्वरूप अशा तऱ्हेने जर तुम्हाला प्रतीती येत असेल तर ती तुमची खरी प्रतीती. बरोबर आहे. त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी आहे, त्यास मी मनुष्य आहे. अशी स्थूल सूक्ष्म शरीराचा ऐक्यरूप जो एक संघात आहे, त्या संघाताचं ठिकाणी भ्रांती राहत नाही. मी शरीर आहे, इंद्रिय मन बुद्धी यांचा जो हा समूह आहे, त्याच्यामध्ये तो आत्मबुद्धी करत आहे. बरोबर आहे. मरणासन्न असेल आणि त्याला लोक भेटायला आले असेल, बहीणबाई आली, सुना आल्या, मुली आल्या, नातरुंड आली आणि सगळं रडायला लागल्यानंतर जो जाणकार माणूस आहे त्याने काय सांगितलं, काय कशाला मूर्खांनो रडतात कशाला, मी काय कुठे जातोय का, मी तर सच्चिदानंद आहे ना, मी कुठे जात नाही, मी मरत नाही आहे. कोण आहे? शरीर जात आहे, जाऊ देत की, उधारी द्यायला नको का? मला कर्जदार ठरवता का? उधारी द्यायला पाहिजे. उधारी देतोय, परत करतोय. पंचमहाभूताचा आहे, पंचमहाभूताला मी देतोय, पण मी कुठे जात नाही, कुठे येतही नाही, पुन्हा परत येतही नाही, कुठे जातही नाही. शरीर आहे, शरीर संघात आहे, पंचमहाभूतामधून उधार घेतलेला आहे, द्यावा नाही लागणार का? देतोय. तुम्ही रडतायत कशाला? सांगा, कशाला रडतायत? रडण्याचं कारण काय? मी मरत नाही ना, मी अमर आत्मा आहे. आता हा असा नंतर झाल्यानंतर दुसरी रडो कल्लोळ करो, पण ह्या माणसाच्या मनामध्ये काय स्थिरता असते, या मनामध्ये जराही संशय नसते. मी काही मरत नाही, आत्मा मरत नाही, आत्मा नित्य आहे. आत्म्याचं मरण होत नाही. मरण हे शरीराचंच होतं, जन्मही शरीराचाच होतो, आणि शरीर हे पंचमहाभूताचा सांगाडा आहे, संघ आहे, तो त्यांचा त्यांना द्यावाच लागतोय. मग रडायचं कशाला? है ना. त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी आहे, त्यास मी मनुष्य आहे. अशी स्थूल सूक्ष्म शरीराचा ऐक्य रूप जो एक संघात आहे, त्या संघाताचे ठिकाणी भ्रांती राहत नाही. त्याला शरीराच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. नाही, हे शरीर थोडीच मी आहे, बिलकुल नाही. त्या शरीराच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. म्हणून सच्चिदानंदादी हे आत्म्याचे विशेष रूप आहे. बरोबर का? त्याला हे प्रतीती झालेलं ना, मी आत्मा आहे, मी नित्यमुक्त शुद्ध बुद्ध सच्चिदानंद घन आत्मा आहे. मी हे शरीराचं मोडकं नाही आहे, गाठोडी नाही आहे, असं त्याला आत्म्याचं विशेष रूप आहे. सद्रूप सर्वात मी आहे हे सद्रूप सर्वास प्रतीत होते, म्हणून ते सामान्य रूप आहे, अधोरेखाकार. आणि सच्चिदानंदादी फक्त ज्ञाताच प्रतीत होते, म्हणून ते विशेष होते. जो जाणकार आहे, ज्याने पुरुषार्थ केलेला आहे, ज्याने प्रयत्न केलेला आहे, रात्रंदिवस एक केलेला आहे आणि निज रूपामध्ये राहिलेला आहे, गुरुशी संबंध केलेला आहे,
शास्त्रासाठी कष्ट उठवलेले आहेत आहे ना. दुसरे जशा तऱ्हेने सुख उपभोगतात त्या सगळ्या सुखाचा त्याने त्याग केलेला आहे. अशा माणसाला ते विशेष फळ मिळणार ना. काय विशेष फळ आहे? आत्मरूपाने आत्म्याचा विशेष रूपाने स्वतःचा अनुभव होणं हे विशेष फळ त्यालाच मिळणार आहे. म्हणून ते विशेष रूप त्यात सामान्य रूपात आधार आणि विशेष रूपात अधिष्ठान मिळणार. अधिष्ठान आणि आधार सांगितलं का? आधार आणि अधिष्ठानामधला फरक लक्षात आला का? कुठल्याही वस्तूचे दोन भाग असतात, सामान्य रूप आणि काय विशेष रूप. सामान्य रूपास काय म्हणतात? आधार. आणि विशेष रूपास काय म्हणतात? अधिष्ठान म्हणावे. असा किंचित भेद संक्षेप शारीरक वादाने केला आहे. संक्षेप शारीरक हा वेदांताचा एक ग्रंथ आहे. त्याने थोडासा भेद केलेला आहे. काय? सामान्य रूपास काय म्हणायचं? आधार म्हणायचं आणि विशेष रूपास अधिष्ठान. अजून एका करा मला